नमस्कार. 5 डिसेंबरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेल असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 5 तारखेला शपथविधी होईल असं भाजपनं सांगितलं. परंतु महायुतीमध्ये असा काही निर्णय झालेला किंवा तशी बैठक झालेली नाही की असा निर्णय घ्यावा. परंतु हे एक दबाव तंत्र भाजपच्या वतीनं एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे की 5 तारखेला कुण्याही हालतीमध्ये त्यांची शपथविधी होईल. म्हणजे एकनाथ शिंदे सोबत आले काय, आले तर त्यांना सोबत घेऊन, जर नाही आले तर त्यांना वगळून हा शपथविधी होईल, हे सरकार स्थापन होईल असा एक मेसेज भाजपच्या वतीनं देण्यात आलेला. तरी सुद्धा एकनाथ शिंदे मात्र ठाम आहेत. म्हणजे भाजपला तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता एकनाथ शिंदेमध्ये आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. म्हणजे एका बाजूला अजित पवार यांचे 41 उमेदवार असताना, त्यांचे निवडून आलेले व्यक्ती लोक असताना, आणि अजित पवार भाजप एकत्रित आल्याच्या नंतर त्यांचं सहकार इजी बनू शकतं ह्याची खात्री असताना, ह्याची माहिती असताना सुद्धा जर एकनाथ शिंदे इतकी मोठी रिस्क घेत असतील तर त्यांच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. परंतु हे सर्व करत असताना अशाही चर्चा आहेत की जर एकनाथ शिंदे आपल्याशिवाय भाजप सरकार बनवू शकतं हे माहिती असूनही एवढी तट मारून बसली असतील तर यांच्याकडे पण काही मटेरियल आहे की ज्यामुळं ते भाजपवरती दबाव वाढवू शकतात. त्यामुळंच ते अशा पद्धतीनं एक दबाव तंत्र वापरून जे आपल्याला पाहिजे ते मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात. भलेही मुख्यमंत्रीपद नाही मिळू द्या, कारण ते हे समजू शकतात की 133 जागा भाजपच्या आल्या, सगळ्यात मोठा पक्ष तो आहे म्हणल्याच्या नंतर त्यांना त्या जागा जाणं स्वाभाविक आहे. परंतु त्या तोडीचं पद जे गृहमंत्री पद आहे ते आपल्याला भेटलं पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत आणि ते भेटण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. म्हणजे जितका सोपा वाटला होता तितका सोपा हा एकनाथ शिंदे बनायचा माणूस भाजपसाठी नाहीये. याचा अनुभव महाराष्ट्रातल्या भाजपनं तर घेतलाच, परंतु दिल्लीमधल्या भाजपने सुद्धा घेतलेला आहे. आता 5 तारखेला शपथविधी होईल अशी चर्चा आहे, परंतु अजून सुद्धा भाजपच्या वतीनं सुद्धा कोण मुख्यमंत्री होईल हे निश्चित करण्यात आलेलं नाहीये. कोणाचं नाव आहे हे उगा अशी चर्चा आहेत, परंतु फिक्स कुठलं नाव नाही. त्यामुळे ऐन त्याला भाजप सुद्धा काय निर्णय घेणार आहे माहिती नाही. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं किंवा मग त्यांच्या ठिकाणी इतर कुणीही त्यांची निवड करू शकतो भाजप. त्याच्यामुळं आज 5 तारखेला शपथविधी होणार आहे असं जाहीर जरी झालं असलं तर हे फिक्स नाही की शपथविधी हा कोणत्या 2 पक्षाचा, कोणत्या 3 पक्षाचा, म्हणजे कोण कोण एकत्रित येऊन हा शपथविधी होणार आहे हे क्लिअर नाही. यात मुख्यमंत्री कोण असणार आहे हे क्लिअर नाही. यात उपमुख्यमंत्री कोण असणार आहे हेही क्लिअर नाही. कोणाकडे कुठले खाते असतील तेही क्लिअर नाही. सत्तेमध्ये हे 3ही पक्ष सहभागी होणार आहेत का, ह्या तिघाचाही जिकडे तिकडं वाटा आहे, तर इतरच कोणत्या मध्ये एंट्री मारणार आहे सरकार होणार आहे हे आज काहीच कळत नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. तरी पाहूया, आजचा एक दिवस गेला तर मग त्याच्यात आपल्याला कळणारच आहे. परंतु मॅक्झिमम शक्यता आहे परत अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्रित येऊन सरकार बनवतील अशीच आहे. आणि तसं नाही झालं तर मग एखाद्या वेळेला अशी पण चर्चा आहे की महाविकास आघाडीसोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे जाऊ शकतात. या बाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.